शिक्षणामध्ये राजकारण नको ही अत्यंत भोळी समजूत आहे असं मी म्हणेन. कारण शिक्षण हा राजकीय प्रक्रियेचा भाग असतो आणि शिक्षण हा राजकीय प्रक्रियाच घडवण्याचा भाग आहे. तिथं आत्ता फॉर एक्झाम्पल पहिलीपासून हिंदी हा राजकीय निर्णय आहे, हा शैक्षणिक निर्णय नाही नाहीच आहे. करेक्ट. आणि शैक्षणिक निर्णय राजकीय निर्णयांपासून वेगळे करता येत नाही. मुलं लहानपणी अनेक भाषा शिकतात असं जे सांगून रेटून नेलं जात आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलं लहानपणी अनौपचारिक परिवेशामध्ये भाषा शिकतात. त्यामुळे मुलं अनौपचारिक परिवेशात शिकतात म्हणून शाळांमध्ये भाषा आणून मुलं शिकतील असं होत नाही. हां. घटनेमधल्या 22 भाषांच्या सूचीमध्ये इंग्रजी नाही. म्हणजे इंग्रजी ही अनुसूचित भाषा नाही, पण घटनाच इंग्रजीत लिहिली गेलेली आहे. इतकं ते इंग्रजीचं महत्त्व आहे. मोस्टली तुम्ही कुणालाही विचारलं की इंग्रजी शिकायचं आहे का, तर लोक म्हणतील भारतामध्ये का आम्हाला शिकायचं, कारण सगळ्यात जास्ती संधी त्यामध्ये उपलब्ध आहेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं काम त्यातूनच चालतं. कोणताही कायदा इंग्रजीमध्ये तयार होतो आणि जर भारतीय भाषांमध्ये कायद्याबद्दल डिस्प्यूट निर्माण झाला, वाद निर्माण झाला, तर इंग्रजीचा संदर्भ मानला जातो. तर इंग्रजी ही अशा प्रकारची सत्तेची भाषा असल्यानंतर तिची मागणी प्रचंड आहे आणि म्हणूनच खरं तर इंग्रजी जेव्हा पहिलीपासून आणलं तेव्हा काही लोकांचा असा विरोध झालेला नव्हता. पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याची गरज नाही, विशेष करून अशी तिसरी भाषा ज्याची मागणी कोणीच केली नव्हती. एकच भाषा असताना देखील जेव्हा मुलं 30, 35, 40% विद्यार्थी ते वाचू शकत नाहीये असं खुद्द विद्या परिषदेचं म्हणणं आहे. तीच विद्या परिषद 3 भाषांची शिफारस करते आणि ते पण दुसरीपर्यंत 3 भाषांमध्ये मुलं साक्षर होतील असं म्हणते. हे फारच चमत्कारिक आहे. एकतर आपल्याला राष्ट्रभाषा असू शकते किंवा हे राष्ट्र असू शकते, हे दोन्ही एका वेळेला असू शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, तमिळ पण नाही, मराठी पण नाही. त्या सर्व भाषा एका अर्थाने एका पातळीवरती आहे. तर हिंदीच्या विरुद्ध जसे लोक उभे राहिलेत तसं लोकांनी बालभारतीच्या सपोर्टमध्ये उभं राहिलं पाहिजे, तरच ते होणार नाही. बालचित्रवाणीला उभे राहिले नाही, ती चूक झालेली आहे महाराष्ट्राकडून, पण आता बालभारतीच्या बाबतीत लोकांनी जरूर तसं केलं पाहिजे असं मला खरंच असं वाटतंय की विद्या परिषदेमध्ये देखील कुणीच तो कव्हर टू कव्हर वाचलेला नसेल. कारण वाचताना ज्या गोष्टी माझ्या लक्षात येऊ शकतात किंवा कुणाच्याही लक्षात येऊ शकतात त्या प्रसिद्ध करणाऱ्यांच्या तर लक्षात यायलाच हवे. उदाहरणार्थ हे आत्ताचं जे राज्य अभ्यासक्रम धोरण आहे, राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे तो आराखडा खरं तर राज्यांनी पूर्णपणे रद्द करून टाकावा असं मला तरी वाटतं. म्हणजे त्या आराखड्यामध्ये सुसूत्रता नाही, त्या आराखड्यामध्ये सुसंगती नाही, त्या आराखड्यामध्ये अनेक विरोधाभास आहेत आणि ते मध्यवर्ती सरकारने जे सांगितलं त्याचं वाईट भाषांतर आहे. नमस्कार. बोलबिडू गप्पामध्ये आपलं स्वागत. आज आपण नव्या विषयासह भेटत आहोत. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा जो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळं एकच चर्चा सुरू झाली, खळबळ उडाली. खूप वर्षापूर्वी पहिलीपासून इंग्रजीची सक्ती हा विषय आला होता. तेव्हा एवढा गजब किंवा गलबला झाला नव्हता. कदाचित तेव्हा सोशल मीडिया नव्हता, इतर अनेक कारणं असतील. पण या निर्णयापाठीमागची कारणं काय आहेत? हा निर्णय फक्त महाराष्ट्रापुरता घेण्यात आला आहे का? लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत की बाबा बरं याची प्रोसेस काय आहे? हा निर्णय का घेतला जातो आहे? हिंदीच का? आता सरकार एक पाऊल थोडंसं मागं आलं आहे की आता आम्ही सक्ती नाही करत आहोत, पण आम्ही विद्यार्थ्यांना पर्याय देत आहोत दुसऱ्या भाषेचा. पण त्यात पण एक खोच मारून ठेवले. 20 विद्यार्थी असतील तर मग एक शिक्षक नेमू, नाहीतर मग ऑनलाईन देऊ, असं बरंच काय काय आहे. मग इंग्रजीला तुम्ही विरोध करत नाही परकीय भाषा असून, हिंदी आपली भाषा आहे त्याला विरोध का होतो आहे? ज्या शाळांवरती जबाबदारी टाकली जाणार आहे त्या सक्षम आहेत का? शिक्षक लागणार आहेत का? कारण भाषा म्हणजे काय फक्त बोलण्यापुरतं नाही, त्याचं व्याकरण पण येतं. पुढं जाऊन असं म्हटलं होतं की अरे हिंदी काय फार स्कोरिंगचा सब्जेक्ट नाही आहे, संस्कृत घ्या. मग तेव्हा काय होणार आहे? जो CBSE पॅटर्न जो आहे, जो आता आपण फॉलो करायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं आहे की तिथं 6वी आहे हिंदी, मग तुम्ही पहिलीपासून का घेता? उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती असंही लोक विचारत आहेत. हे सगळे जे प्रश्न आहेत या मूळ प्रश्नाच्या भोवतीचे, त्या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. किशोर दरक सर आहेत, शिक्षण शास्त्राचे अभ्यासक आहेत. ते याच्यावरती सातत्याने बोलत असतात, लिहित असतात. सरांकडून आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या निर्णयाच्या भोवतीचा सगळा गलबला, त्याची प्रोसेस, त्याचे परिणाम. सर स्वागत आहे. नमस्कार. आपण बघितलं तो निर्णय आला, जरी तो आधी 2024 साली होता, पण तो आत्ता आला. शिक्षण मंत्री नेहमीप्रमाणे कुठे दिसले नाहीत, ज्यांनी खरं तर तो निर्णय घेतला तो समोरून सांगायला पाहिजे होतं. तो झाला प्रसिद्ध. SCRTचे जे आहेत त्यांनी तो पत्रक काढलं, तर मुख्यमंत्री समोर येत आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळे याची प्रोसेस वगैरे काय. हे जे सांगितलं जातं की शैक्षणिक धोरण राष्ट्रीय NEP जे 2020 साली आलं, जे अजून इम्प्लिमेंट नाही आहे. चांगलं का वाईट ते आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पहिलीपासून 3 भाषा शिकणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक मराठी आहे, एक इंग्रजी आहे. आता तिसरी भाषा आवश्यक आहे आणि ती परकीय नाही, म्हणून मग हिंदी.
मग हिंदी का? मग ती जवळची आहे आपल्याला. देवनागरी लिपी आहे, कॉमन आहे, सोपी आहे. इतर कुठला पर्याय दिला तर मग शिक्षकांची ॲव्हॅल्यूट असं वगैरे सांगितलं जातंय. हं. तर आम्हाला तुम्ही नेमकं सांगा, की खरंच कारण सुकाणू समितीने विरोध केला असंही आलेलं आहे. म्हणजे सुकाणू समितीतल्या काही लोकांनी काही सदस्यांनी केलं विरोध असं केला आहे. असे आहे. म्हणजे हे कुठेतरी हा निर्णय रेटलेला पण आहे अशी म्हणून चर्चा आहे. हं. काय वस्तुस्थिती, वास्तव काय तुम्ही खरं सांगा या निर्णयाच्या पाठीमागचं? वास्तवापेक्षा आपण म्हणजे वास्तवाविषयीच हं. बोलतो आहोत ते लक्षात घेऊनच आपण या निर्णयापर्यंत येण्यासाठी प्रक्रिया काय घडली बरोबर. याचा जरा विचार करूयात बोलच आणि पाहिजे. त्याच्याविषयी जरा सखोलपणे बोलूया. Correct. तर तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, हं. तो त्याच्याही आधी राष्ट्रीय शिक्षण धोरण, हो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असं म्हणून ते ओळखलं जातं आणि 1986 नंतर आत्ताच ते धोरण आलं वगैरे हो. अशी त्याची बरीच चर्चा झाली आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 येण्याची प्रक्रिया 4 वर्ष चालली होती. 2016 साली स्मृती इराणी जेव्हा शिक्षण मंत्री होत्या तेव्हा ती प्रक्रिया सुरू झाली. एक आराखडा आला, तो नाकारला गेला. मग दुसरा आला. मग त्याच्यातून त्याचा एक काय म्हणूयात आपण जिस्ट काढून नवीन एक धोरण तयार करण्यात आलं. असं ती टप्प्याटप्प्याने प्रक्रिया घडली. एन-डी-एचं सरकार एकदा जाऊन दुसऱ्यांदा आलं. म्हणजे 2014 ते 19चा काळ गेला. 2019 ते 24च्या दुसऱ्या टर्ममध्ये सुरुवातीला म्हणजे 2019च्या जुलै महिन्यामध्येच नवीन शिक्षण धोरण जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी लोकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद वगैरे घेऊन ते धोरण फायनल म्हणून कोरोना जाहीर काळात करण्यात मला वाटतं बरोबर आलं. त्यावेळेस कोरोनाच्या दरम्यान हो, दर- कोरोनाच्या दरम्यान केलं होतं. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे धोरण संसदेत गेलं नाही. ते मंत्रिमंडळाच्या मंजुरीने आलं आणि ते देशाचं शैक्षणिक धोरण, शिक्षण धोरण म्हणून सांगितलं गेलं आणि त्याला वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळा प्रतिसाद दिलेला आहे. ज्या राज्यांमध्ये ज्याला आता हल्ली रूढार्थाने डबल इंजिन असा शब्द रूढ झालेला आहे, त्या राज्यांमधल्या सरकारांनी त्याला काही अजिबात त्याच्याविषयी काही न चर्चा करता ते स्वीकारलं. हरकती नाही, सूचना हरकती, नाही, सूचना काही काही नाही आहेत आणि तसं करण्याची कुणाची बहुतेक इच्छा किंवा हिंमत दोन्ही नाही नाही. आहे, असं असू शकतं. आणि अनेक राज्यांनी जिथं डबल इंजिन टाईपचं सरकार नाही आहे, तिथल्या राज्यांनी मात्र त्या धोरणाला विरोध केला आणि तो फार ठोस कारणांवरती आधारित विरोध केला. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यासाठी ते धोरण जर आपल्याला राबवायचं असेल, तर ते वेगवेगळ्या प्रकारे राबवलं जाणार. एक त्यातली शिक्षकांच्या बद्दलच्या ज्या तरतुदी असतील, Correct. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलच्या ज्या तरतुदी असतील, तसं अभ्यासक्रमाबद्दलच्या, पाठ्यक्रमाबद्दलच्या, पाठ्यपुस्तकांबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या अनुषंगाने धोरण राबवायचं. बरोबर. ही जबाबदारी त्या त्या राज्यांची आहे. शिक्षण हा विषय आपल्या संयुक्त सूचीमधला विषय म्हटला जातो. केंद्र आणि राज्य. केंद्र आणि राज्य किंवा मध्यवर्ती सरकारचा Correct. पण त्याच्यावरती अधिकार आहे आणि प्रत्येक राज्य सरकारचा पण त्याच्यावर अधिकार आहे. संरक्षण हा विषय उदाहरणार्थ फक्त मध्यवर्ती सरकारचा आहे Correct. किंवा नवीन नोटा छापणं किंवा न छापणं बरोबर. हा विषय जो आहे तो मध्यवर्ती सरकारचा आहे. पण शिक्षण हा विषय मात्र दोन्ही सरकारांचा, आरोग्य हा विषय मात्र दोन्ही सरकारांचा, बरोबर. अशा प्रकारचा आहे. असं असताना देखील एका पर्टिक्युलर टाईपचं सरकार किंवा एका पर्टिक्युलर काय म्हणत आपण विचारांचं विचारांचं. किंवा एनडीए टाईपचं सरकार जिथं कुठं असेल ते धोरण सहज स्वीकारलं गेलं. हं. एनडीए टाईपचं सरकार जिथं नाहीये बरोबर. तिथं त्या धोरणांना वेगवेगळ्या प्रकारे विरोध झाला किंवा त्याच्यावरती सूचना जात राहिल्या. 2019 ते साधारणतः पुढे 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये जेव्हा हो. युपीएचं सरकार होतं किंवा उद्धव ठाकरे महाविकास जेव्हा आघाडी. मुख्यमंत्री होते हं. तेव्हा यांनी पूर्ण विरोध त्याला केला नाही. हं. पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी आपल्या पद्धतीने फेरबदल करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. केला. बरोबर. कर्नाटकनी त्याला विरोध केला. तामिळनाडूनी तर त्याला एकदम ज्याला काय म्हणूयात आपण फाट्यावर मारलं. अशा पद्धतीने ते घडलं. तर या धोरणामधून जे अभ्यासक्रम आराखडे तयार झाले, Correct. यंदा सरकारने असं केलं म्हणजे मध्यवर्ती हो. सरकारने, केंद्र सरकारने, की एक आराखडा जो असेल तो छोट्या मुलांसाठीचा, छोटी मुलं म्हणजे वयवर्ष 3 ते 8 यांच्यासाठीचा एक आराखडा वेगळा असेल. नंतर 8 ते 18 म्हणजे जी शालेय शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांच्यासाठीचा एक आराखडा वेगळा असेल. एक शिक्षक शिक्षणासाठीचा आराखडा वेगळा असेल, अभ्यासक्रम आराखडा, आणि एक प्रौढ शिक्षणासाठीचा असेल. असा आदेश शिक्षण मंत्रालयाने काढला होता 2020च्या दरम्यान, की हे असे 4 आराखडे प्रत्येक राज्यांनी करायचे आहेत. त्याचे सॅम्पल म्हणून त्यांनी आराखडे पण तयार करून दिले आणि मग हे राज्यांनी आपली आपली प्रक्रिया सुरू केली. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं तर महाराष्ट्राने केंद्राकडून जो आराखडा तयार झाला त्याचं भाषांतर करणे हे मुख्य काम केलं.
फक्त मध्यवर्ती सरकारने 600 पानी साधारणतः तो आराखडा केला होता. आपल्याकडे तो 450 पानांमध्ये 410च्या दरम्यान पानांमध्ये बसवलेला आहे. आणि अगदी साध्या शब्दात सांगायचं तर त्याचा फारच निरुपयोगी आणि वाईट असं भाषांतर केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती भाषांतर. छोट्या मुलांसाठीचा जो आराखडा होता, म्हणजे मी म्हणतो की ज्याला प्रारंभिक स्टेज म्हणतात. करेक्ट. तर त्याच्यामध्ये फाउंडेशनल स्टेजचा आराखडा जो आहे, त्याच्यामध्ये किमान काही एक महाराष्ट्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्या पुढचा जो शालेय शिक्षणाचा आराखडा आहे, ज्याच्यामुळे आता हा सगळा हिंदीचा गदारोळ सुरू आहे, बरोबर. शालेय शिक्षणाच्या आराखड्यामध्ये मात्र असं कोणताही फारसा विचार न करता महाराष्ट्राचा अगदी तोकड्या पद्धतीने उल्लेख करून त्यांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल साधारणतः 1 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल-मे 2024च्या दरम्यान एक अशी बातमी आली होती की महाराष्ट्राने राज्य अभ्यासक्रम आराखड्यात, शालेय शिक्षणाच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावरती खूप गदारोळ झाला. तर त्याचे स्थानिकीकरण करण्याचा सगळा विचार होता की राज्याच्या गरजेनुसार काही गोष्टी त्यामध्ये असाव्यात. त्याच्यामध्ये एक मनुस्मृतीचा उल्लेख आला. त्याच्यामध्ये आणखीन एक जो वादग्रस्त उल्लेख ठरला तो मनाचे श्लोक पाठांतरासाठी दिले होते, भगवद्गीतेतले अध्याय पाठांतरासाठी दिले होते. याच्यावरती बराच वाद झाला गेल्या 1 वर्षभरापूर्वी साधारणतः. आणि मग ते उल्लेख तेवढे टाळण्यात आले. आणि त्याच्यानंतर जो आराखडा साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान फायनल झाला, जो अंतिम स्वरूपात आला, तो हा आराखडा आहे ज्याच्यामुळे हिंदीचा सगळा वाद सुरू आहे. सर, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे. पण आता आपण त्या मुद्द्याकडे येऊयात की जेव्हा सुकाणू समितीचे सदस्य पण म्हणतात की नको किंवा कुठंच नाही आहे म्हणजे 3 भाषा, जसं आपण मगाशी बोलत होतो, 2च भाषा शिकतायत, तर हा 3ऱ्या भाषेचा आग्रह का? आणि एकीकडे म्हटलं जातं की लहान असताना मूल खूप भाषा शिकू शकतं वगैरे, सगळं ठीक आहे, पण तरी पण किती भाषा शिकाव्यात, कोणत्या शिकाव्यात? आणि भाषा म्हणजे काय नुसतं फक्त बोलणं नाही, जसं व्याकरण असतं भाषेचं, किंवा शिक्षक आहेत का तेवढे, ह्या सगळ्याचा कुठंतरी विचार आला पाहिजे. तर त्यामुळं हा आला कुठून निर्णय, आणि हिंदी का? नाही, आता त्यात काय झालं सांगतो की 2024च्या म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या दरम्यान जो आराखडा प्रसिद्ध झाला त्यामध्ये हिंदीची शिफारस करण्यात आली. ती हिंदीची शिफारस होणार नाही आहे असं SCERT म्हणजे SCERT कोण आहे हेही सांगायला हरकत नाही. तर महाराष्ट्र राज्य किंवा प्रत्येक राज्यामध्ये एक अशी संस्था असते जी सरकारी संस्था आहे, जी राज्यामधल्या सगळ्या शैक्षणिक व्यवहाराचं धुरणत्व त्यांच्याकडे आहे, नियंत्रण त्यांच्याकडे आहे, सर्व निर्णय प्रक्रिया आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तर SCERT किंवा त्याला विद्या परिषद म्हणतात. SCERT हे स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ज्याचे राहुल रेखावार हे सध्या संचालक आहेत. तर SCERT किंवा त्याला आता विद्या परिषद म्हणूयात, विद्या परिषद म्हटलं जातं. तर विद्या परिषदेने 2024च्या ऑक्टोबरमध्ये हा निर्णय असलेला आराखडा प्रकाशित केला. पण जो आराखडा ज्याच्यामध्ये मनुस्मृतीचा उल्लेख होता, जो आधी एप्रिल-मेच्या दरम्यान प्रकाशित करण्यात आला होता लोकांच्या प्रतिक्रियांसाठी, त्याच्यामध्ये पहिलीपासून हिंदीचा समावेश नव्हता. इनफॅक्ट मनुस्मृतीवरती जेव्हा वाद झाला, खूप मोठा गदारोळ झाला, आणि खरं तर हे समजायला पाहिजे होतं विद्या परिषदेसारख्या संस्थेला की मनुस्मृतीच्या बद्दल या राज्यामध्ये किती सेन्सिटिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये किती भावना गुंतलेल्या आहेत. मनुस्मृतीच्या दहनाचा कार्यक्रम आंबेडकरांनी 1927 साली डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. तर ते सगळं लक्षात न घेता त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख केला, त्याने गदारोळ झाला. तेव्हा SCERT कडून 27 मे 2024 त्या दिवशी विद्या परिषदेने एक प्रेस नोट जाहीर केली होती आणि ती प्रेस नोट प्रसिद्ध करून त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आमचा आराखडा जो आहे त्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलेलं आहे की 1ली ते 10वीला मराठी आणि इंग्रजी या भाषा असतील, जे आता पण आहेतच, आणि हिंदी भाषा इयत्ता 6वी पासून असेल, असं त्यांनी तेव्हाही म्हटलं होतं. बरोबर. CBSE पॅटर्न म्हणतायत, CBSE पॅटर्न किंवा नाही, जे काय म्हणतात. CBSEला पण जे भाषा सल्लागार समिती आहे, ज्यांनी खरं तर सल्ला द्यायला पाहिजे होता, ते लक्ष्मीकांत देशमुख म्हटले की तुम्ही आम्हाला काय विचारलंच नाही. त्यांनी जे पत्र दिले त्यात पण त्यांनी उल्लेख केलाय की CBSE तुम्ही पॅटर्न म्हणताय, तिथं पण 6वी पासूनच आहे, 6वी पासून. आणि यांनी आधी स्वतःच्याच प्रेस नोटमध्ये स्पेसिफिकली सांगितलं होतं की हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृत वगैरे असे पर्याय देण्यात येतील इयत्ता 6वी पासून म्हणून. तरी सुद्धा म्हणजे जो आराखडा प्रसिद्ध केला होता लोकांच्या प्रतिक्रियेसाठी, त्यामध्ये इयत्ता 1ली पासून हिंदीचा उल्लेख नव्हता, आणि जो फायनल झाला त्याच्यामध्ये इयत्ता 1ली पासून हिंदीचा उल्लेख आला. आता त्याच्याविषयी काही किस्से प्रसृत झालेले आहेत. त्यातला एक किस्सा असा काही विश्वासार्ह लोकांनी सांगितलेला की उर्दू माध्यमाची जर शाळा असेल तर तिथे काय होतं, उर्दू त्यांची माध्यम भाषा आहे,
नंतर मराठी राज्यभाषा आहे Correct. आणि इंग्रजी ही एस्पिरेशनल लँग्वेज त्याला म्हणूयात, की सगळ्यांना शिकायची आहे. बरोबर. मोस्टली तुम्ही कुणालाही विचारलं की हो, इंग्रजी हो, शिकायचं आहे हो. का, तर लोक म्हणतील भारतामध्ये की आम्हाला शिकायचं आहे. शिकायचं. कारण सगळ्यात जास्ती संधी त्यामध्ये उपलब्ध आहेत, हो. सत्ता त्यामध्ये उपलब्ध ज्ञानाची आहे. भाषा, करिअरची ज्ञानाची भाषा असेल किंवा म्हणजे असं नसेल, जे पण समर्थन केलं सत्ता जातं. सत्ता मात्र त्या सत्ता. भाषेमध्ये आहे. बरोबर. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं काम त्यातूनच चालतं. हम्म, कोणताही कायदा इंग्रजीमध्ये तयार होतो हम्म, आणि जर भारतीय भाषांमध्ये कायद्याबद्दल डिस्प्यूट निर्माण झाला, हम्म. वाद निर्माण झाला, तर इंग्रजीचा संदर्भ मानला जातो. हम्म. तर इंग्रजी ही अशा प्रकारची सत्तेची भाषा असल्यानंतर तिची मागणी प्रचंड आहे. आणि हम्म. म्हणूनच खरं तर इंग्रजी जेव्हा पहिलीपासून आणलं हो. तेव्हा काही लोकांचा असा विरोध झालेला नव्हता. नाही, झाला होता सर विरोध. विरोध असं झाला नाही. होता, तो एका पण वेगळ्या क्षेत्रामधून वेगळ्या झाला क्षेत्रात. होता. बरोबर आहे. इंग्रजी पण तेवढा शिकवण्याची झाला तयारी नाही, काय बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे. पण जनसामान्यांचा विरोध त्याला नव्हता. जनसामान्यांना ती आपल्या आकांक्षेची भाषा वाटत होती. आपल्याला हो. जी गरज आहे Correct. ती भाषा सरकार शिकवतंय असं म्हणजे त्यांना अगदी वाटत असे होतं. पालक की ज्यांना स्वतःला इंग्रजीचा गंध नाहीये, एक्झॅक्टली ते सुद्धा अगदी महागडे ट्युशन्स लावून महागड्या शाळांमध्ये फी घालून सुद्धा मुलांना शिकवायला तयार शिकवायचे. होते. कारण बरोबर आहे, कारण आणि त्यांना पुढे असं वाटत होतं की त्या सगळ्या त्याचा मागणीला प्रतिसाद म्हणून प्राध्यापक रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना हो. तो निर्णय झाला होता. झालं, बरोबर. पण आता आपण हिंदीच्या निर्णयाकडे जर आलो हो. तर असं सांगण्यात येतं की मग उर्दू माध्यमामध्ये हम्म. पहिली भाषा उर्दू आहे, दुसरी मराठी आहे हो. आणि इंग्रजी. हम्म. हिंदी माध्यमाची शाळा जर असेल, महाराष्ट्रामध्ये हो. 9 पेक्षा जास्त 9 माध्यमांच्या शाळा आहे, चालतात बरोबर. माझ्या मते. हो. तर मग समजा कन्नड माध्यमाची शाळा आहे, Correct. तर पहिली भाषा कन्नड आहे, कन्नड. मग मराठी भाषा शिकवायला सक्तीची आहे म्हणजे राज्यभाषा हम्म, म्हणून हम्म, आणि गरजेची पण आहे. बरोबर. आणि तिसरी भाषा इंग्रजी आहे. बरोबर. तेलुगू माध्यमाची शाळा असेल, गुजराती माध्यमाची असेल, ती ती भाषा सिंधी पहिली, माध्यमाची, इंग्रजी मग ती आणि पहिली तिसरी. भाषा, दुसरी, तिसरी. बरोबर. मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत काय झालं की त्या टेबलमध्ये तो जो सगळ्या भाषांचा हम्म. टेबल होता त्यामध्ये पहिली भाषा समजा मराठी माध्यमाची शाळा आहे मराठी, हम्म, दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी भाषा नाहीच आहे. हम्म, तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बाबतीत झालं. हम्म. पहिली भाषा इंग्रजी, बरोबर. दुसरी भाषा मराठी, नाहीच आहे. तिसरी भाषा नाहीये. हे इयत्ता 5वी पर्यंत. हम्म. मग असं कुणीतरी उच्च पदस्थांनी सांगितलं की तिथे एक ती तिसरी पण भाषा असली पाहिजे म्हणजे सगळे एकसारखे होते. हा, मग एक तो रिकामा रकाना दिसतोय, हा, तो रिकामा रकाना भरला त्यात गेला. भरून टाका हिंदी. आणि असं घडलं असलेलं मला काही हो, म्हणजे असं माहितगार लोकांनी आणि- सांगितलंय, त्याच्याविषयीचा माझ्याकडे पुरावा नाहीये. पण आहे पण एकंदरीत जे काही त्याच्यावरती मागं पुढं करणं चालू आहे, हम्म, एकंदरीत ज्या मी त्याला निर्विचार असा शब्द वापरतो, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे अजिबात विचार शून्य पद्धतीने जे काही काम केलेलं जातंय बरोबर. ते फक्त असं झालं नसेल असं काही मी म्हणणार तर नाही. ठीक आहे, पण हा निर्णय झाला बा. पण ह्याला ज्या पद्धतीने विरोध झाला, सगळीकडनं विरोध झाला, म्हणजे फक्त राजकीय विरोध नाही झाला, पालकांकडनं पण बऱ्याच विरोध झाला, संघटनांकडनं झाला, ऑनलाईन त्याच्या पिटिशन पण सुरू आहेत. हम्म. तर कुठंतरी सरकार आता एक पाऊल माग आलेलं आहे. हम्म. तर थोडं हे पण सांगूयात की याला विरोध वेगळ्या कारणांमुळे होतोय. जेन्युइन विरोधाची कारण काय आहेत, पॉलिटिकल माहिती आहे आपल्याला, ते नको आपण ते पण का नको आहे, त्याचे तोटे काय आहेत ते नाही, पण याला आपण समजून जेन्युइन घेऊ. विरोधाची कारण हा. म्हटल्यानंतर शिक्षण क्षेत्रातून जो विरोध होतो, करेक्ट. त्या क्षेत्राचा माझा थोडाफार अभ्यास असल्यामुळे त्याच्याविषयी मी सांगू शकतो बरोबर. की मुलं लहानपणी अनेक भाषा शिकतात असं जे सांगून रेटून हो. नेलं जात आहे, हम्म. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलं लहानपणी अनौपचारिक परिवेशामध्ये भाषा शिकतात. करेक्ट. म्हणजे मी सोलापूरचा आहे, बरोबर. मी सोलापुरात, माझी मातृभाषा मराठी नाहीये, मग मी सोलापुरात पहिल्या 6-7 वर्षामध्ये वयाच्या बरोबर. मी मराठी पण शिकलो. माझ्या घरची भाषा तर मला येतच होती. बरोबर. मी मारवाडी आणखीन एक शिकलो. नंतर मला गुजराती वाचायला यायला लागली मराठी सोबतच, बरोबर. कारण शेजारी माझी गुजराती वाचायचे. कन्नड आणि कन्नड तेलुगू- मला बोलता यायला लागली, कारण तेलुगू माझ्या पण- शेजारी कन्नड बोलायचे. तेलुगू पण शेजारी आहे. तेलुगू त्यामुळे- माझ्या शेजारी म्हणजे लिटरली माझ्या हा. घराच्या आसपास नव्हते, बरोबर. पण तेलुगू साधारणतः समजू शकतो. ज्याला आपण या परिसर लेवलपर्यंत भाषा मी म्हणतो, होतो. परिसर भाषा ह्या म्हणतो आपण. सगळ्या भाषा माझ्या परिसरात होत्या Correct. आणि या सगळ्या मी शिकलो. मला यातली कोणतीही भाषा शाळेने शिकवली नव्हती. हम्म. शाळेत जाताना मला मराठी देखील येत होती. माझ्या हो. घरी जरी मराठी बोलली जात नसेल तरी. त्यामुळे मुलं अनौपचारिक परिवेशात शिकतात, म्हणून शाळांमध्ये भाषा आणून मुलं शिकतील असं होत नाही. हा. दुसरं भाषेच्या बद्दलची एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती अशी की महाराष्ट्रातलं एकूण भाषिक वैविध्य लक्षात घेता बरोबर. आणि विद्या परिषदेनेच काही वर्षांपूर्वी जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे हम्म. त्याच्या आधारे मी सांगतो की साधारणतः 28 ते 30% मुलं हम्म. आज मी तिला आपल्या शाळांमध्ये अशी आहेत हम्म. की ज्यांची घरची भाषा आणि शाळेची माध्यम भाषा भिन्न आहे. बरोबर. म्हणजे ते घरी मराठी बोलत असतील, इंग्रजी शाळेत जात असतील, किंवा घरी पावरा किंवा भिली बोलतायत बरोबर. आणि मराठी शाळेत जात आहेत, बरोबर. किंवा घरी कन्नड बोलतायत आणि मराठी किंवा इंग्रजी शाळेत जात आहेत. Correct. अशी 28 ते 30% मुलं, म्हणजे मोठं प्रमाण. 100रातली 30 विद्यार्थी असे आहेत की ज्यांची घरची भाषा आणि शाळेची माध्यम भाषा भिन्न आहे. भिन्न. म्हणजे त्या मुलांसाठी हा 4 भाषांचा प्रश्न होतो. हम्म. त्यांना माध्यम भाषा शिकायची आहे, इंग्रजी शिकायचं आहे, त्यांनी हिंदी ऍड केली आहे आणि त्यांच्या घरची भाषा भिन्न आहे. भिन्न. त्या मुलांसाठी हा 4 भाषांचा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. औपचारिक पद्धतीने भाषा शिकताना बरं, ज्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावरती आधारित हे सगळं केलं म्हणून हो. सांगितलं जात आहे, किंवा ज्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित केले म्हणून सांगितलं जात आहे, हो. त्या दोघांनी देखील तिसरी भाषा इयत्ता 6वीला आणलेली आहे.
करेक्ट हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. हो NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हो. किंवा NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क करेक्ट. या दोघांनी देखील तिसरी भाषा इयत्ता 6वी पासून आणलेली आहे. हम्म. पहिली भाषा ज्याला R1 R2 R3 असे ते हो. नॉमेनक्लेचर वापरले. बरोबर. R1 ही पहिली भाषा जी मुलांची परिसरातली परिसर भाषा आहे, बरोबर. सर्वाधिक परिचयाची भाषा आहे किंवा साध्या भाषेत सांगायचं तर मातृभाषा आहे ती. Correct. त्या भाषेमध्ये मुलं पहिल्यांदा शिकतील. Correct. त्या भाषेत मुलं सर्वात आधी साक्षर होतील. हम्म. त्याच्यानंतर दुसऱ्या भाषेच्या साक्षरतेकडे जायचं बरोबर. आणि तिसरी भाषा जी आहे ती 6वी मध्ये सुरू होईल हम्म. आणि मग ती 6वी ते 10वी पर्यंत क्रमाक्रमाने त्यातलं प्रावीण्य वाढत जाईल. हो, हो. पण पहिली भाषा आणि तिसरी भाषा याच्यामध्ये जी प्रावीण्य पातळी मुलं गाठतील त्याच्यामध्ये फरक असणार आहे, असं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे या आराखड्यामध्ये जर नसेल पहिलीपासून 6वी पासून असेल तर ही विसंगत आहे. नाही, ते केवळ तिथंच विसंगत आहे असं नाही. ज्या अंतिम राज्य अभ्यासक्रम आराखड्याने असं सांगितलं की इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी अनिवार्य असेल, सक्तीची असेल, त्याच आराखड्यामध्ये म्हणजे पान नंबर 160 वरती मला नीट आठवत असेल तर पान नंबर 160 वर त्यांनी असं म्हटलंय त्या आराखड्यात की इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची असणार तिसरी भाषा म्हणून. त्याच आराखड्यामध्ये त्याच्या आधी असा पण उल्लेख केलेला आहे की पायाभूत स्तरावर म्हणजे 5वीच्या आधीपर्यंत R1 आणि R2 अशा दोनच भाषा असतात असं त्याच आराखड्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण एक म्हणतो आणि पुढे जाऊन आपण वेगळं काहीतरी म्हणतो, याचं भान देखील राहिलेलं नाही. आणि हा विरोधाभास निर्माण होण्याचं कारण आधी भाषांतर करत सुटलेलो आहोत आपण आणि मग मध्ये काहीतरी ऍड केलंय आणि ते ऍड करताना त्याचा मागे जो संदर्भ होता तिथं बदल करायचा राहून गेलेला आहे. इतक्या सुमार पद्धतीने ते काम झालेलं आहे की आपण एका ठिकाणी म्हणालो की R1 म्हणून R3 म्हणून किंवा ते तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीची असेल, पण त्याच्या आधी त्याच आराखड्यामध्ये आपण असं म्हटलेलं म्हणजे जो अंतिम मसुदा म्हणतोय मी त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की दोनच भाषा पायाभूत स्तरावरती असतील, R1 आणि R2 म्हणजे जी माध्यम भाषा आहे आणि इंग्रजी. आता हे काय माहित नसेल ना? नाही, माहित नसेल म्हणजे मला असं वाटतं की रेटून कसं काय नाही, किंवा मला असं खरंच वाटतं की ही 400 पानी जो काही 400-450 पानी आराखडा तयार झाले ना, मला खरंच असं वाटतंय की विद्या परिषदेमध्ये देखील कुणीच तो कव्हर टू कव्हर वाचलेला नसेल. कारण वाचताना ज्या गोष्टी माझ्या लक्षात येऊ शकतात किंवा कुणाच्याही लक्षात येऊ शकतात त्या प्रसिद्ध करणाऱ्यांच्या तर लक्षात यायलाच पाहिजे. पण तसं झालेलं नसण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून असं आहे की एका बाजूला म्हणायचं 2च भाषा असतील, दुसऱ्या बाजूला म्हणायचं की 3 भाषा असतील आणि मग 3 भाषा असतीलचा GR निघतो. शासन निर्णय झाल्यानंतर खरं तर याच्यावरती गदारोळ सुरू झाला. हा आराखडा 2024च्या ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच प्रसिद्धी झाला. पण आता 4-5 दिवसांपूर्वी शासन निर्णय आल्यानंतर याच्यावरती गदारोळ सुरू झाले. सर आपण थोडंसं पुढे जात परत एकदा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सगळ्यांसाठी आहे. लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की हे फक्त महाराष्ट्रापुरतंच आहे का? इतर राज्यांमध्ये काय स्थिती आहे? उत्तर प्रदेशामध्ये मग तिसरी भाषा कुठली आहे? लोक असे म्हणतात की तिकडचे सगळे लोक आपल्याकडे येतात, मग उलट त्यांनी मराठी शिकली पाहिजे, मग तिकडे मराठी आहे का? म्हणजे यातला एक उपरोधाचा भाग जरी सोडला तरी काय परिस्थिती आहे हे पण आपण जरा सांगत नाही. पण हे त्रिभाषा सूत्र किंवा 3 भाषांची पद्धत जी आहे ना ती कोठारी कमिशननी रेकमेंड केलेली आहे. कोठारी कमिशन हे भारतातल्या शिक्षणाला खूप दिशा देणारं असं एक तो अहवाल आहे 1964 ते 66च्या दरम्यान. आणि आपल्याला सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जरी त्याला कोठारी कमिशन रिपोर्ट आपण म्हणत असलो आणि हे सत्य आहे, त्याचे अध्यक्ष प्रोफेसर कोठारी होते, त्यांच्या नावाने ते ओळखलं जातं, पण त्याचे जे सदस्य सचिव होते ते प्राध्यापक JP नाईक होते. कोल्हापूरचे JP नाईक ज्यांनी नंतर पुण्यात खूप काम केलं. पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे त्यांनी स्थापन केलेली संस्था आणि दिल्लीमध्ये देखील काम केलं. युनेस्कोनी जे 50 प्रभावशाली शिक्षण तज्ज्ञांची यादी मागे जाहीर केली होती त्यामध्ये 3 भारतीय लोकांचा उल्लेख होता, डॉक्टर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि डॉक्टर JP नाईक. तर JP नाईकांनी ते स्वतः कोठारी कमिशनचे सदस्य सचिव होते आणि असं म्हटलं जातं की त्यांनी ते गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठ जिथे त्यांची ती खोली पण आहे तिथे, अजून कधी कुणी गेलं तर जरूर पाहावं तिकडे. तर त्या मौनी विद्यापीठाच्या तिथे त्यांनी सगळं ते रिपोर्ट लिहिण्याचं काम, फायनल करण्याचं काम त्यांनी तिथे केलं. कोठारी कमिशनने असं सांगितलं होतं की देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, आणि हे साधारणतः स्वातंत्र्याच्या 20 वर्षानंतरची गोष्ट आहे, देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी भाषा जर संपर्कासाठी गरजेच्या असतील, आत्ताच्या पद्धतीने संपर्क सूत्र नव्हे, तर भाषा जर संपर्कासाठी गरजेच्या असतील तर कोणत्या भाषा असाव्यात? त्रिभाषा सूत्र तिथून आलं. एक त्या राज्याची भाषा आहे, एक इंग्रजी आहे आणि एक इतर कोणत्या तरी राज्याची भाषा शिकणं अपेक्षित झालं. असं की त्याची अंमलबजावणी सगळ्यात जास्ती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात झालेली आहे.
त्रिभाषा सूत्राची सर्वोत्तम अंमलबजावणी महाराष्ट्रात झालेली आहे, जिथं मराठी, इंग्रजी आणि हिंदी म्हणजे 1970 नंतर महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण घेतलेली कुणीही व्यक्ती म्हणजे आता 50, 55, 60च्या घरात असलेले लोक ह्या सगळ्यांनी शाळेमध्ये 3 भाषा शिकलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली. दक्षिणेकडे अनेक कारणांसाठी, सांस्कृतिक कारणांसाठी, राजकीय कारणांसाठी त्याला विरोध होता. उत्तरेकडल्या राज्यांनी त्या तरतुदीचा अजिबात विचार केला नाही. उत्तरेकडल्या राज्यांनी 2च भाषांवरती फोकस ठेवला. एक त्या राज्याची भाषा आणि एक इंग्रजी, आणि ती पण आधी 8वी मध्ये असायची, मग 6वी 5वी पासून आली, आणि आता ती महाराष्ट्राच्या नंतर सगळ्या देशभरामध्ये पहिलीपासून इंग्रजी आलेली आहे. एनईपीची जोवर आत्ताच्या एनईपी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जर तरतूद आपण बघितली 2020 सालच्या, त्याच्यामध्ये तृतीय भाषा मी मगाशी म्हणालो तसं इयत्ता 6वी पासून आहे. त्यामुळे देशाला एनईपी लागू होईल, त्यात पण प्रत्येक राज्याचा तो चॉईस आहे. तामिळनाडूने स्पष्टपणे सांगितलं आम्ही राबवणार नाही. कर्नाटकनी आपलं वेगळं स्टेट एज्युकेशन पॉलिसी तयार करायला घेतलेली आहे आणि अनेक दर्जेदार शिक्षण तज्ज्ञांना बोलवून ते काम सुरू आहे. त्यांनी तिथं आपल्या राज्याची पॉलिसीच वेगळी करायची असं ठरवलेलं आहे. कारण हे आपण मगाशी बोललो तसं की दोन्हींचा मुद्दा आहे, ते केंद्राच्या आणि राज्याच्या, मध्यवर्ती सरकार आणि राज्य सरकार दोन्हींच्या सूचीमध्ये असल्यामुळे ते करू शकतात. तसं तरी सुद्धा समजा कुणाला हे राबवायचं झालं तरी पण तिथं कुठेही नव्हतंच. उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती? उत्तर प्रदेशमध्ये पहिली, दुसरी या 2 वर्गांना तरी किमान 2च भाषा आहेत. तिसरी पासून आता संस्कृत येईल असं सुरू आहे चर्चा तिकडे. पण बहुतांश हिंदी पट्टा ज्याला म्हणतो, हिंदी पट्टा असा काही नसतो, कारण सगळ्यांची भाषा हिंदी नाहीये. अनेक भाषांना हिंदीच्या छत्रीखाली आणून ती संख्या वाढवली गेली आहे. पण हिंदी पट्टा ज्याला काही म्हणतो किंवा गो पट्टा म्हणतो किंवा आणखी काय त्याला शब्द जे वापरले जातात, त्या भागामध्ये कोणत्याही राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी किंवा गुजराती किंवा कन्नड किंवा तामिळ, तेलुगू असं शिकवण्याचे कधीही प्रयत्न झालेले नाही. संस्कृतचं कारण काय? संस्कृतचं कारण आहे ती सगळ्या भाषांची जननी समजली जाते. तो पुन्हा एक गैरसमज, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. पण तो पगडापेक्षा पण कसं आहे की एकंदरीत आपल्या शिक्षणावरती ज्या विचारांचा, विचारसरणीचा प्रभाव आहे त्याच्यामुळे हे संस्कृत एक आहे. दुसरं कोडिफाईड ज्ञान जे आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणूयात की लिखित भाषेच्या स्वरूपात जे भारतीय परंपरांमधलं ज्ञान उपलब्ध आहे त्याच्यामधला एक मोठा भाग संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. तो प्राकृतमध्ये देखील आहे, तो मागधीमध्ये देखील आहे, इतर अनेक भाषांमध्ये आहे. पण संस्कृतला त्यामुळे पण विशेष स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे संस्कृतकडे रेटा. आणि आता तर संस्कृत विरुद्ध उर्दू ही मुस्लिमांची भाषा, अलीकडे सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला, धर्माचा आणि भाषेचा संबंध नाही, आणि त्याला पुन्हा महाराष्ट्रातली एक नगर परिषद कारणीभूत ठरली त्याला, की नगर परिषदेने उर्दू भाषेत पण बोर्ड लावलाय आणि तिथे एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षातल्या लोकांनी त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात दाद मागितली की तो उर्दूमध्ये बोर्ड नको म्हणून. तर भाषेच्या बाबत आपण इतके असहिष्णू पण झालेलो आहोत एका बाजूला, की उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, संस्कृती उच्च जातीय हिंदूंची भाषा आहे, असं असण्याची गरज नाही. तुम्हाला असे अनेक संस्कृत जाणणारे अतिशय विद्वान मुस्लिम माणसं सापडतील आणि उत्तम उर्दू येणारी अतिशय उच्च जातीय ब्राह्मण माणसं पण सापडतील. त्यामुळे असं ती कोणत्या तरी जाती किंवा धर्माची भाषा आहे असं तर म्हणण्याचं कारण. सर मला अजून एक गंमत अशी दिसते, मुद्दाम तो विषय डोक्यात आला. म्हणजे बघा, संस्कृत ज्याला म्हणतोय आपण, पुढे जाऊन असंही दिसतं आपल्याला की अनेक वेळा काही शाळांमध्ये 100 मार्काचं हिंदी असतं, काही शाळांमध्ये 100 मार्काचं संस्कृत असतं, काही ठिकाणी 50 हिंदी 50 संस्कृत असतं. पण बरेच पालक पुढच्या टप्प्यावरती विचार करतात, हिंदी नको, स्कोरिंग सब्जेक्ट नाहीये, संस्कृत घे. म्हणजे इकडे हे हिंदीचा आग्रह धरतायत, त्याच पुढे हिंदीचं काय होणार आहे? नाही, हिंदीचा आग्रह धरून हिंदी शिकतीलच असं नाही, कारण याच आराखड्यामध्ये हिंदी सोडायची पण मुभा आहे. म्हणजे याच आराखड्यामध्ये पहिल्यांदा म्हटलंय की पायाभूत स्तरावरती R1 R2 2च भाषा असतात. मग पुढे जाऊन म्हणले की हिंदी सक्तीची असेल तिसरी भाषा म्हणून. मग पुढे जाऊन 8वी नंतर हिंदी सोडण्याची पण मुभा आहे. त्यामुळे इथं म्हणून मी म्हणतोय की आधी काय लिहिलंय ते आणि पुढे काय लिहिलंय आणि पुढे काय लिहिलंय याच्यामध्ये सुसंगती आणि एक वाक्यता विचार केल्यावर कॅज्युअल पण नाही, मी त्याला सुमार म्हणेन. सुमार हा योग्य शब्द आहे मराठीमध्ये. सर्वच गोष्टींचं सुमारीकरण सुरू आहे जगात असं म्हणतो आपण. ते त्याच्यामध्ये शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे त्याची काय म्हणत जी शिखर संस्था आहे महाराष्ट्रातली, त्यांनी त्याच्याकडे इतक्या सुमार पद्धतीने बघायला नको होतं असं मला वाटतं. त्यांनी असं स्पष्ट करायला पाहिजे होतं की हे खूप महत्वाचं काम आहे, त्याला वेळ लागू शकतो, त्यांच्यावरही प्रेशर असतं. म्हणजे असं नाही की तिथे सगळे बसून मुद्दामून काहीतरी चुकवण्यासाठी बसलेले आहेत. आपण एकंदरीत जर आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला, हा मुद्दा त्याच्याशी पण जोडलेला आहे सुमारीकरणाशी, शिक्षण व्यवस्थेचा जर विचार केला
तर तुम्ही शिक्षकांपासून म्हणजे हेडमास्तर, केंद्रप्रमुख, नंतर वरती ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे हो. गट शिक्षण हो. अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, नंतर विभागीय शिक्षण हो. संचालक, हं. उपसंचालक, हं. नंतर सहसंचालक आणि संचालक अशी ही संपूर्ण जी स्तरित उतरंडीची रचना आहे, प्रत्येक लेव्हलवरती निम्मी माणसं जवळ-जवळ उपलब्धच नाहीत. हं. भरती झालेली नाही. गेल्या वर्षी एक सहसंचालक जेव्हा निवृत्त होत होत्या, हो. 17 मंजूर पदांपैकी एक पदावरती कार्यरत हं, व्यक्ती हं, होती हं. आणि त्या निवृत्त होत होत्या. त्याच्यानंतर काहींना बढत्या मिळून उपसंचालकांचे सहसंचालक झाले. हं. पण मग आता उपसंचालकांची पदं, कोणत्याही लेव्हलवरचं पद बघा, बरोबर. निम्म्या पोस्ट तुम्हाला रिकामे मिळू शकतात. होय. इतक्या मोठ्या प्रमाणावरती भरती रखडलेली आहे. हं. त्या पोस्ट भरलेल्या नाहीत. इतक्या अपुऱ्या मनुष्यबळावरती काम करताना अनेक हं. चुका होऊ आणि शकतात. विद्या परिषदेचे प्रमुख असंही म्हणाले, की आम्हाला शिक्षकांची गरज नाही आहे. आम्ही शिक्षक जरी हिंदी आम्ही अ, लागू केलं पहिलीपासून. हे काय आहे म्हणजे शिक्षक उपलब्ध आहेत एवढे? का आहे ते शिक्षक शिकवणार आहेत? आहे ते शिक्षक शिकवणार असंच असणार. शिक्षक उपलब्ध आहेत असं अजिबात नाही. पहिलीपासून मराठी शिकवतात, तेच शिक्षक इंग्रजी शिकवतात. हे पहा 1ली ते 5वी ला हो. विषयाचे शिक्षक नसतात बरोबर. सरकारी हो. शाळांमध्ये. त्यामुळे त्या पहिली शिक्षकावरती हे परत टाकणार. तेच शिक्षक गणित शिकवतात, तेच शिक्षक परिसर अभ्यास म्हणजे बरोबर. इतिहास, भूगोल आणि विज्ञान हं. शिकवतात आणि त्याच शिक्षकांनी हिंदी शिकवावं अशी अपेक्षा आहे. शिक्षणादृष्टीने तुम्हाला काय वाटतं आता हे जे समजा झाली आता माहित नाही आपल्याला. कदाचित ते म्हणतात पर्याय देऊ, पण त्यात नाही, पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणालेत हो. की तसं होणार नाही. त्यामुळे कदाचित पर्याय देतील. पर्याय देतील, पण पण त्यातही त्यांनी म्हटलं ना 20 विद्यार्थी असले पाहिजेत नाही, पण तरच, नाहीतर ऑनलाईन. मुळात पर्याय देणार की नाही देणार हा प्रश्नच नाहीये. हं. पहिलीपासून 3 भाषा शिकवायची गरज नाही. हा प्रश्न आहे. पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याची गरज नाही. हं. विशेष करून अशी तिसरी भाषा ज्याची मागणी कोणीच केली नव्हती. बरोबर. आता काय ज्याची होईल शिफारसही आपल्याला कोणी केली बरं, नव्हती. काय होईल म्हणजे हे माहीत नाही. पण समजा आपण धरून चालू. हं. काय परिस्थिती असेल शिक्षकांसमोर? नाही, ते असं जर थोडंसं झालं तर त्यांना हिंदी शिकवण्यासाठी हे पहा, मराठी ज्या पद्धतीने शिकवू शकतो त्याच पद्धतीने इंग्रजी शिकवलं जात नाही. हं. अध्यापनशास्त्र मराठीचं वेगळं आहे. ती प्रथम हं. भाषा आहे. ती बहुसंख्य मुलांच्या परिचयाची भाषा आहे. हं. ती त्यांच्या परिसरातली भाषा आहे. इंग्रजी ही त्या मानाने परिचयाची भाषा नाहीये. हं. ती परिसरातली भाषा नाहीये. हं. तुम्ही कुठेही अगदी कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या गेला, हं. तरी कोणत्यातरी लहेजा वापरून मराठी हो, बोलणारे लोक हो, सापडतील. हो. पण इंग्रजी बोलणारे सापडतील असं नाहीये. ती त्या हं. परिसराची भाषा नाहीये. बरोबर. त्यामुळे इंग्रजी शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. हं. हं. बालभारतीने 2000 साली पहिलीपासून इंग्रजीचा सगळा जो निर्णय आला, त्याच्यानंतर बालभारतीने विचारपूर्वक काही कामं केली. त्यामध्ये हं. हं. लहान वयामध्ये खास करून पहिली, हं. दुसरी, तिसरी, चौथीच्या लेव्हलला मोठ्या प्रमाणावरती भाषेशी खेळणं, हं. हं. भाषा ऐकणं, श्रवण भाषेचं बरोबर. आणि काही एक बोलण्याचा प्रयत्न अशा टाईपचं हं. काम हं. त्याच्यामध्ये आहे. हं. हं. पण भाषा लेखन, वाचन वगैरेकडे बालभारती सुद्धा नंतर नेतं मुलं. हं. हं. आत्ता बरोबर. पहिलीपासून म्हटलं जातंय की पहिलीपासून हिंदी आली तरी पण ऐकायची आहे त्यांनी हं. हं. पण तसं अजिबात नाही. कारण पुन्हा हं. तो आराखडा. आराखडा. त्या आराखड्याने असं म्हटलेलं आहे की पहिल्या भाषेत म्हणजे हं. मातृभाषेमध्ये, माध्यम भाषेमध्ये मुलं अस्खलितपणे वाचन करू शकतील हं. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषेमध्ये पण किमान साक्षरतेची पातळी 2री पर्यंत गाठतील, हं. असं देखील त्याच आराखड्यात म्हटलेलं आहे. 2री पर्यंत 3 भाषांमध्ये किमान साक्षरतेची पातळी गाठणं हे अशक्य आहे. अशक्य सर असरचे अहवाल येतात म्हणजे म्हणजे दरवर्षी. असरचे अहवाल नसतील तरी पण ते नाही, अशक्यच आहे. पण समजा आपण एक म्हटलं 7वीच्या मुलांना धड वाचता येत नाही मराठी, म्हणजे जी हं. मातृभाषा आहे किंवा हे म्हणजे असे अहवाल असरचेच आहेत ना. जसे बेरजा वजाबाकी हो, येत नाहीत, हो. गुणाकार येत नाहीत, पाढे हो. येत नाहीत, तसं भाषा बाबतीमध्ये पण कसं काय असं वाटतंय बरं की नाही, आज मी कधी म्हणून म्हणतो की असरचा अहवाल एक भाग झाला, पण हो. अगदी असरचा अहवाल समजा नसला ते हो, खाजगी आहे असं ठीक मी आहे. म्हणालो. हरकत खुद्द विद्या परिषदेनेच अभ्यास केलेला आहे. हं. विद्या परिषद देखील मुलांच्या चाचण्या घेत असते. बरोबर. असरपेक्षा मोठ्या सॅम्पलवरती ते हो, करते. संपादनूक चाचण्या होत राहतात बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता 2023 साली जी चाचणी शेवटची झालेली हं. आहे, संपादनूक चाचणी, त्याला स्लॅश म्हणतात, हं. स्टेट लर्निंग असेसमेंट. हं. तर ते स्लॅशमध्ये जी संपादनूक पातळी दिसती आहे, हो. ते इयत्ता 5वीची साधारणतः 60-65% मुलंच मराठी नीट वाचू शकतात. पहिली भाषा तेवढीच वाचू शकतात. म्हणजे एकच भाषा असताना देखील हं. जेव्हा मुलं 30-35-40% विद्यार्थी ते वाचू शकत नाहीयेत, असं खुद्द विद्या परिषदेचं म्हणणं आहे. म्हटलं आहे. तीच विद्या परिषद 3 भाषांची शिफारस करते हं. आणि ते पण 2री पर्यंत 3 भाषांमध्ये मुलं साक्षर होतील असं असं म्हणते. म्हणते. हे फारच चमत्कारिक आहे. खरंच आहे म्हणजे म्हणजे म्हणून म्हणतो की काय मागे म्हटलंय, काय पुढे केलंय, आधी काय आपण अभ्यास केले होते, बरोबर. याचं कशाचाही एकमेकांशी ताळमेळ न घालता विद्या सगळे निर्णय परिषदेनेच घेतले. अभ्यास करायची गरज आहे खरं स्वतःची. पण सर पर्यायाचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी एक मागणी येते. मग तुम्ही ज्या आपल्या बोलीभाषा आहेत त्याचा तुम्ही पर्याय का देत नाही? तो द्या. या निमित्ताने मग पावरा, कोरकू, हं, अहिराणी हं. वगैरे हे शिकतील. तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता पर्यायांच्या वरती जर आपण नाही, विचार असं केला हे पहा, मुख्यमंत्री जसं म्हणाले पर्याय हां, देण्याविषयी पण या राज्याने विचार केलेला हां. आहे. एक आहे ना, आपल्याला असं पण लक्षात घेतलं पाहिजे, हं. की
महाराष्ट्रासारख्या राज्याने अनेक उपयुक्त, महत्त्वाची आणि दूरदृष्टी ठेवून केलेली कामं आहेत, ज्याचा सध्या राज्याला पूर्ण विसर पडलेला आहे. म्हणजे ते एक जे गेल्या 70 वर्षात काहीच घडलं नाही, एक नॅरेटिव्ह जे उभं राहत आहे, त्याच्यातून असेल कदाचित. पण महाराष्ट्राने अनेक चांगली कामं केलेली आहेत. ती सांगा सर. त्यामधला एक प्रयत्न जो होता भाषेच्या संदर्भातला, आदिभारती नावाचा एक प्रकार होता. आणि आदिभारती ही आदिवासी भाषा म्हणून ते आदिभारती नाव दिलं होतं त्याचं. बालभारती हे मराठी पाठ्यपुस्तकांचं नाव आहे आणि तेच त्या संस्थेचं पण नाव आहे. तसं आदिभारती या प्रयोगामध्ये असं झालं होतं की आदिवासी समाजातून येणाऱ्या मुलांना त्यांची भाषा आणि मराठी सोबत शिकवायचं असा प्रयत्न झालेला आहे, नाही असं नाही. तो प्रयत्न कमी पडला, तो प्रयत्नाची दिशा जरा काय म्हणत आपण की बिनचूक नव्हती ती दिशा, पण तो प्रयत्न आणि तो विचार महाराष्ट्राने जरूर केलेला होता. त्यामुळे सगळं आत्ताच 2014 नंतर सूर्य उगवला असं अजिबात झालेलं नाहीये. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्राने खास करून असे खूप सारे चांगले प्रयोग केलेले आहेत आणि ते देशाला दिशादर्शक पण ठरलेले आहेत. म्हणजे रोजगार हमी योजना महाराष्ट्राने 1972 साली आणली. ती मनरेगा म्हणून खूप अलीकडे आलेली आहे. हा म्हणजे पण रोजगार हमी योजना महाराष्ट्राने तेव्हा आणलेली आहे की लोकांना असेच पैसे न देता कामाच्या बदल्यात पैसे देतात. हे फार मोठं तत्व महाराष्ट्राने तेव्हा आणलं होतं. अशा अनेक गोष्टी सांगतात. दुर्दैवाने महाराष्ट्र प्रयोगशाळा झाली आता आणि तिथंच वेगळे प्रयोग केले प्रयोगशाळा चांगल्या अर्थाने नाही झाली, चांगल्या अर्थाने नाही, वाईट अर्थाने कोणी विरोध करत नाही, काय नाही, त्यामुळे आपलं चाललं. तर मगाशी तुम्ही बाल भारतीचा उल्लेख केला म्हणून अनेकांच्या मनात हाही प्रश्न आहे की या निमित्ताने बालभारतीचं काय होणार आहे? बालभारतीचं पण बालचित्रवाणी होणार आहे का? ती बंद पडणार आहे का? कारण आता NCERT-कडे जर पुस्तकं अभ्यासक्रम वगैरे असेल तर ते फक्त केवळ एक छापण्याचंच माध्यम राहणार आहे, काय नाही? बालभारतीचं सध्या काम काय आहे तर बालभारती ही तशी एक स्वायत्त संस्था आहे. बालभारतीची सगळी यंत्रणा जी आहे ती त्यांनी नेमलेली असते. शासनाच्या वतीने बालभारतीचे संचालक, बालभारतीचे नियंत्रक आणि आणखीन एका पदावरती, मला वाटतं फायनान्स ऑफिसरच्या पदावरती, ते शासनाने नेमलेले लोक असतात. बालभारती 1970 साली म्हणजे कामकाजाला सुरुवात केली. कोठारी आयोगाने जी शिफारस केली होती दर्जेदार पाठ्यपुस्तकं बनवण्याची, राज्यांनी बनवण्याची, त्याला पहिला प्रतिसाद महाराष्ट्राने दिला आणि स्थापनेपासून बालभारतीने अतिशय सुबक, उत्तम छपाई असलेली रंगीत पाठ्यपुस्तकं, म्हणजे आपण सुद्धा शाळांमध्ये जे शिकलोय, मी 1980च्या दशकात शाळेमध्ये होतो जेव्हा, तेव्हा रंगीत पाठ्यपुस्तकं इयत्ता पहिलीपासून आपण शिकलोय. भारतातल्या अनेक राज्यांनी 2005 पर्यंत त्यांच्या मुलांनी रंगीत पाठ्यपुस्तकं बघितलेली नव्हती. हे एक झालं. दुसरं, बालभारतीने एक मोठं काम केलेलं आहे ते अभ्यासक्रमावरती संशोधनाचं पण काम केलं आहे. बालभारतीची मुख्य जबाबदारी आणि ती शिक्षण हक्क कायदा किंवा शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या नियमावलीमध्ये असलेली जबाबदारी आहे की विद्या परिषद पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस तयार करेल आणि बालभारती त्याची पुस्तकं तयार करेल, पाठ्यपुस्तक. एक GR काढून ती नियमावली बदलता येईल का याच्याबद्दल मला शंका आहे आणि त्याच्यामधले कायद्यातले तज्ज्ञ लोक त्याच्याविषयी आपल्याला सांगू शकतात की कोण कोणाला सुपरसीड करतं. पण आत्ता जो विचार दिसतोय की बालभारतीची बालचित्रवाणी होईल का, ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ते मी अशासाठी म्हणतो की या आराखड्याने पण शिफारस अशी केली आहे की NCERTची पाठ्यपुस्तकं भाषांतरित आणि स्थानीयकरण करून बालभारती वापरेल आणि भाषांतराचं काम बालभारती करेल. बालभारती ही भाषांतर करण्याची संस्था नव्हे. खुद्द बालभारती 9 भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं तयार करते आज पण. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी जिल्ह्याचा भूगोल शिकवला जात असे. आपण शाळांमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात तुमचं बालपण गेलं असेल त्या जिल्ह्यात तिसरीला तुम्हाला ते पुस्तक असायचं. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे विषय तिसरीपासून वेगळे होते. 36 जिल्ह्यांचे जिल्हावार पाठ्यपुस्तकं अख्ख्या जगात कुठे नाहीच नाही. इतकी बारकाव्याने पाठ्यपुस्तकं तयार केलेली कुठेही नाही. त्यामुळे बालभारतीने तसं मोठं काम केलेलं आहे. पण ते पुन्हा भूतकाळात झालं. भूतकाळात अशा अर्थाने की आता बालभारतीची पण तीच अवस्था आहे. अनेक वर्ष त्यांची कर्मचारी भरती रखडलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथं पण एकेका व्यक्तीला 3-3, 4-4 विभागांचा पदभार दिलेला आहे आणि त्यामुळं तिथं कामकाज नीट घडू शकत नाही. आणि बालभारती जर संपुष्टात आली तर अनेकांचा अनेक पद्धतीने फावणार आहे. त्याच्या राजकारणामध्ये आणि त्याच्या अर्थकारणामध्ये मी आता शिरणार नाही, पण अनेकांचा अनेक पद्धतीने फावणार आहे. बालभारती पुण्यामध्ये ज्या जागेवरती आहे तेवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं, बालभारतीची मुख्य इमारत प्राईम लोकेशन आहे. बालभारती मुंबईमध्ये कुठं आहे तुम्ही बघा. बालभारतीचं मुंबईमधलं कार्यालय जे आहे ते रवींद्र नाट्य मंदिर, म्हणजे मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतीच्या शेजारी आहे, सिद्धिविनायकाची. तर हे सगळं लक्षात घेतलं तर तुम्हाला त्यातल्या अनेक गोष्टी लक्षात येतील. पण बालभारतीचं महत्व असं आहे की अतिशय माफक दरामध्ये पाठ्यपुस्तकं, किशोर मासिक सारखं मासिक, किशोर मासिकची आज पण वार्षिक वर्गणी 80 रुपये आहे. 80 रुपयामध्ये दुसरं कोणतंही बालकांचं मासिक मिळत नाही पूर्ण वर्षासाठी.
आणि 80 रुपयांमध्ये ते किशोर मासिक अजूनही बालभारती देते आहे. बरोबर. किशोर मासिक 1970 सालापासून हो, सुरू हो, आहे हो. आणि ते अव्याहतपणे सुरू आहे. बरोबर आहे. अशी अनेक बालभारतीच्या हो. रकान्यामध्ये अशा अनेक आहे. जमा जुनी बाजूला गोष्टी बालभारतीची आहेत. नुसतं मुखपृष्ठ जरी सोशल मीडियावरती पडलं तरी लोक हां, लोकांना ते एक किती जुना नॉस्टॅल्जिया कनेक्ट आहे, आहेच नॉस्टॅल्जिया आहे. पण कनेक्ट आहे. नवीन मुलांसाठी पण Correct. बालभारतीची खूपच पुस्तकं आहे. हा एकमेव स्रोत पण आहे. बरोबर आहे. तर बालभारतीला केवळ ट्रान्सलेशन करणारी संस्था बरोबर. आणि छापून वितरण करणारी संस्था बरोबर. हे असं रिडक्शन करण्याचा जो प्रकार आहे करेक्ट. तो खरं तर होता कामा नये. आपण आशा करूयात की बालचित्रवाणी होणार नाही. नाही, आशा करून नाही. आता हिंदीच्या विरुद्ध जसे लोक उभे राहिलेत तसं लोकांनी बालभारतीच्या सपोर्टमध्ये उभं राहिलं पाहिजे. तरच बालचित्रवाणीला ते पण होणार कुठं नाही. उभारले लोक बालचित्रवाणीला उभे राहिले नाही. ती चूक झालेली आहे महाराष्ट्राकडून. बरोबर पण आता बालभारतीच्या बाबतीत लोकांनी जरूर तसं केलं उभारलं पाहिजे असं पाहिजे. मला सर आपण थोडं पुढे जाऊयात. जसं म्हणत होतं की सीबीएसई पॅटर्न हा पण लागू होतोय, तर तो पण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की तो का होतोय. खरोखर आपली मुलं म्हणजे स्टेट बोर्डाच्या ह्याच्यामध्ये मागं पडतायत का? म्हणजे मग स्टेट बोर्डाचे रिझल्ट्स पण तसेच लागायला लागले. तिथेही टीका झाली की ते सीबीएसईला मॅच व्हायत म्हणून फुगवतात की काय. याच्यात तुम्हाला काय वाटतं? इतक्या ब्लाइंडली की आत्ता बघायचं नाही किती तापमान आहे, काय आहे, आणि उन्हाळ्यामध्ये शाळा सुरू आहेत. पॅटचा आग्रह धरला जातोय. पेपर लीक होतात, काय कुणाचं लक्ष नाही. तर हे काय आहे? नाही, आता यामध्ये 2-3 गोष्टी गुंतलेल्या आहेत. एक पॅटचं तुम्ही जे म्हणताय तो वेगळा भाग आहे त्यातला आणि सीबीएसईच्या पद्धतीने शाळा तशा चालवायच्या. म्हणजे 1 एप्रिलपासून शाळेचं नवीन वर्ष सुरू करायचं. मे महिन्यामध्ये सुट्टी द्यायची, पुन्हा जूनपासून शाळा सुरू करायच्या. अशी सीबीएसईची पद्धत आहे आणि ते आर्थिक वर्षाला मॅच करण्यासाठी केलेलं आहे. तसं महाराष्ट्राने खरं तर करण्याचं कारण नाही. कारण महाराष्ट्राचं भारतामध्ये सगळी राज्य एकसारखं कॅलेंडर शिक्षणाचं चालवत नाहीत. उदाहरणार्थ बंगालमध्ये शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर कॅलेंडर वर्षाशी मॅच होतं. हिमाचल सारख्या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे समर क्लोजिंग स्कूल्स आणि विंटर क्लोजिंग स्कूल्स असतात. कारण काही भागामध्ये कडक ऊन पडतं, पण काही भागामध्ये अफाट बर्फ पडतं. त्यामुळे समर क्लोजिंग स्कूल्स आणि विंटर क्लोजिंग स्कूल्स असे 2 प्रकारचे पण पॅटर्न्स तिथे चालतात. त्यामुळे सगळीकडे एक प्रकारचं पॅटर्न असलं पाहिजे हा आग्रह मुळात चुकीचा आहे. नागपुरात सुद्धा एवढं ऊन असतं, कुठं 15 जूनला शाळा सुरू होतात, जेव्हा 15 जूनला नाही होत. म्हणजे विदर्भामधल्या शाळा साधारणतः इथल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या नंतर 2 आठवड्यांनी 2.5 आठवड्यांनी सुरू होतात. असं असताना हा का अट्टास आहे की हा, तर तो अट्टाहास साधारणतः सगळी सिस्टीम एकसारखी करण्याच्या विचारातून येऊ शकतो. हा एक भाग झाला त्यातला. सीबीएसई पॅटर्नचं दुसरं असं आहे की राज्यामधली काही मुलं काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लिहितात. ती नीट ही जी मेडिकलमध्ये डॉक्टर बनण्यासाठी दिली जाते परीक्षा आणि IIT JEEच्या परीक्षा असतात ज्या मुळात तंत्रज्ञानामध्ये जाण्यासाठी इंजिनियर बनण्यासाठीच्या परीक्षा. जेवढी मुलं या परीक्षा देतात राज्यातली त्याच्यात 10 पट मुलं 12वीला असतात. जितकी मुलं एकूण परीक्षा देतात त्याच्यात साधारणतः 10 पट मुलं 12वीला अपिअर होतात. त्या मुलांना ही परीक्षा देणं सोयीचं व्हावं कारण ती सीबीएसईच्या अभ्यासक्रमावरती आधारलेली आहे. म्हणून आम्ही हा पॅटर्न आणू इच्छितो असं एक कारण दिलं जातं आणि ते कारण फक्त सत्ताधारी पक्षांकडून येतं असं नाही. अनेकदा विरोधी पक्षांमधले आमदार पण ते मान्य करतात की आपल्या राज्यातली मुलं मागे पडतात, आपण मागे पडू अशी ती भावना असते. आपल्या राज्यातली मुलं मागे पडतायत याच्यासाठी तामिळनाडूने वेगळे मार्ग अवलंबलेले आहेत. तामिळनाडूने उदाहरणार्थ नीटमध्ये तमिळचा आग्रह धरला की ही भाषा म्हणजे तुम्ही आमच्या भाषेमध्ये पण परीक्षा घेतलीच पाहिजे. तुम्ही केवळ अमुक एका बोर्डाच्या सिलेबसवरती आधारित परीक्षा घेऊ शकत नाही. हे असं न करता आपण सगळ्या लोकांना एका साच्यामध्ये ढकलू इच्छितो. असं ढकलत असताना त्यांना पुरेशा सोयीसुविधा आहेत का, पुरेसे शिक्षक आहेत का, शिक्षण पुरेशा प्रमाणात मिळतंय का, त्याचं खाजगीकरण होत नाहीये ना, त्याचं अत्यंत मोठं बाजारीकरण होत नाहीये ना, याच्याकडे आपल्या राज्याचं अजिबात लक्ष नाही. आणि त्यासाठी आत्ता सत्ताधारी असलेले आणि आत्ता विरोधात असलेले हे दोन्ही घटक जबाबदार आहेत असं मला वाटतं. पॅट परीक्षेचा जो भाग आहे, पॅट परीक्षेमध्ये ती जी मुलांची एक असेसमेंट केली जाते आहे ती पॅट परीक्षेचं कारण वेगळं आहे. 2 वर्षांपूर्वी भारतामधल्या 6 राज्यांमध्ये स्टार्स नावाचा एक प्रकल्प सुरू झाला आणि स्टार्स हा जो प्रकल्प आहे त्याला जागतिक बँकेने फंड दिलेला आहे. त्याला जागतिक बँकेने एकंदरीत 5,500 कोटीचं मला वाटतं ते 6 राज्यांचं बजेट आहे. त्यापैकी एक 15% थोडंसं कमी 15% साधारणतः म्हणूयात इतका पैसा जागतिक बँकेने त्यामध्ये ओतला. पण त्या 6 राज्यांमध्ये शालेय शिक्षण कशा पद्धतीने चालेल याचं संपूर्ण नियंत्रण सध्या आपण बघितलं तर त्या बँकेकडे आहे. जवळजवळ संपूर्ण नियंत्रण बँकेकडे आहे. म्हणून आता ही पॅट परीक्षा इतक्या अफाट उन्हामध्ये पण मुलांना शाळेत बोलवून होती आहे. आजच एका शिक्षक मित्राने सांगितलं होतं की लग्न सराई सुरू आहे,
एव्हाना मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात, त्या हिशोबाने पण लोक मुहूर्त काढतात. त्या लग्नसराईला मुलं निघून गेलेली आहेत, पॅट परीक्षेला पुरेशी उपस्थिती नाहीये, असे अनेक प्रकार सुरू आहेत. राज्याच्या अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे. मुलं, खास करून मुली पाणी आणायला जातात, त्यामुळे शाळेत येऊ शकत नाहीयेत. आणि हे दरवर्षीचे आहेत, म्हणजे हे काय आत्ता यावर्षी घडलं असं मी म्हणत नाहीये. त्याच्याकडे राज्याचं लक्ष नाही, हा एक वेगळाच मुद्दा त्यातला. पण ही वस्तुस्थिती माहिती असताना देखील आपण जे आपल्याला अजेंडा देण्यात आलेला आहे, जो प्लॅन देण्यात आलेला आहे, तो प्लॅन मान्य करून तसं काम केलेलं आहे. याच्यामध्ये राज्याच्या स्वायत्ततेचा प्रश्न. राज्य आपली स्वायत्तता जर टिकवू इच्छित नसेल तर असं कुणी पण काही पण करायला लावू शकतं. तुम्ही 100 रुपये खर्च करत असाल तर आम्ही 10 रुपये देतो आणि आमच्याप्रमाणे करा. म्हणजे हा व्यवहार देखील इतका आतबट्ट्याचा आहे की एकूण 100 रुपयापैकी 85 रुपये जर राज्य आणि मध्यवर्ती सरकारने मिळून आणायचे आहेत, 15 रुपये बाहेरचं कोणीतरी देत आहे, पण सगळी सिस्टीम मात्र त्यांना हवी तशी असली पाहिजे. शिक्षकांचं ट्रेनिंग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, विद्यार्थ्यांचे असेसमेंट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. आज पेपर झाल्यानंतर आजच तपासून तुम्ही अपलोड केलं पाहिजे. हे सगळं आज आत्ता ताबडतोबचं प्रकरण जे तंत्रज्ञानामुळे शक्य होते, हे सगळं या जागतिक रेट्यामधून येते आणि जागतिक बँक त्याचं काय म्हणतो मूर्त स्वरूप म्हणून आपल्या समोर येते. ही त्याच्या मागचं एक कारण आहे महत्वाचं, की ती पॅट परीक्षा उन्हाळ्यामध्ये शाळा सुरू ठेवणं आणि कितीही विरोध झाला तरी आम्ही ते करणारच आहे. म्हणजे काय ते पेपर फुटले, ते खाजगी ट्युशनवाल्यांनी उत्तरासकट युट्यूबवरती छापले, काय काहीच त्याचं गांभीर्य नाही. त्या परीक्षेची सँटिटी म्हणतात ते तर राहिलं नाहीच, त्याचं गांभीर्य राहिलं नाही. बरोबर. पण दुसरा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असाही झाला की आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, तो आम्ही कोणत्या तरी व्यवस्थेच्या, आमच्या बाहेरच्या व्यवस्थेच्या सोयीसाठी घेतलाय आणि आमच्या लाखो विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला तरी त्याचा काही फरक पडत नाही. अजून एक थोडंसं भाषेशी संबंधित विचारून घेतो. अशी पण चर्चा सुरू झाली की 6वी पासून जर्मन हे पण तरतूद आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? परकीय भाषा यायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण मग काय तुम्हाला असं वाटतं की पर्याय असावेत? नाही, पर्याय असलेच पाहिजे किंवा कोरियन वगैरे. भाषेसाठी पर्याय असले पाहिजे. त्याचं काय कारण असं? नाही, जर्मन आता म्हटलं गेलंय, जर्मनी सोबत काहीतरी मागचे करार पण आहे. आत्ताचे उपमुख्यमंत्री मागच्या टर्म मध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासोबत करार झालेला आहे स्किल लेबरच्या आदान प्रदानाच्या संदर्भातला. त्या अनुषंगाने जर्मनचा उल्लेख केला गेला असेल. पण अनेक भाषांचे पर्याय असायला काहीच हरकत नाही. आणि लोक कोणते पर्याय स्वीकारतात किंवा लोक कोणत्या पर्यायांची मागणी करतात, ज्या भाषांमध्ये अर्थार्जनाच्या संधी आहेत. लोकांचा अत्यंत सिंपल ठोकताळा असतो, मला इंग्रजी येतं, मग मला चांगली संधी मिळते म्हणून मला इंग्रजी हवा आहे. उद्या जर इंग्रजीच्या ऐवजी चायनीज आल्याने चांगली संधी मिळणार असेल तर लोक काय असं म्हणणार नाहीत की आम्ही चीनीवरती बहिष्कार टाकलेला आहे, लोक चायनीज भाषा शिकतील. त्यामुळे भाषा कोणती अर्थार्जनाचं माध्यम बनू शकते त्यानुसार लोक त्याची मागणी करतात. आता जर्मनचा उल्लेख त्या संदर्भात केला गेला असेल, पण जर्मन हा काही एकमेव पर्याय नाहीये. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने देखील राष्ट्रीय शिक्षण धोरणाने देखील हा पर्याय दिलाय. पण राष्ट्रीय शिक्षण धोरणाने तिथे एक मोठं राजकारण पण केलेलं आहे. ज्या कस्तुरीरंगन समितीच्या अहवालावरती आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार झालं फायनल, कस्तुरीरंगन समितीने अनेक भाषांची यादी जी केली होती त्याच्यामधून उर्दू शब्द, उर्दू भाषा संबंध आराखड्यामधून शोधून हटवून टाकण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिम असा उल्लेख देखील तुम्हाला पूर्ण राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आढळत नाही. म्हणजे मुस्लिमांचं मार्गदर्शन चाललेलं आहे. मुस्लिम असा शब्दच नाहीये. कस्तुरीरंगन समितीतून 10-11 वेळा आलेला तो उल्लेख शोधून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ती देखील शैक्षणिक आहे, त्यात राजकारण आणू नका असं जे एक लोकांचं म्हणणं असतं की शिक्षणामध्ये राजकारण नको. शिक्षणामध्ये राजकारण नको ही अत्यंत भोळी समजूत आहे असं मी म्हणतो. कारण शिक्षण हा राजकीय प्रक्रियेचा भाग असतो आणि शिक्षण हा राजकीय प्रक्रियाच घडवण्याचा भाग आहे. तिथं आत्ता फॉर एक्झाम्पल पहिलीपासून हिंदी हा राजकीय निर्णय आहे, हा शैक्षणिक निर्णय नाही. आणि शैक्षणिक निर्णय राजकीय निर्णयांपासून वेगळे करता येत नाही. भाषा शिकवा हा पण शैक्षणिक निर्णय असतो, राजकीय निर्णय असतो. एक भाषा, 2 भाषा, 3 भाषा, पहिलीपासून इंग्रजी हा पण त्या अर्थाने राजकीय निर्णयच होतो. लोकनियुक्त सरकार जिथं आहेत आपल्यासारख्या देशांमध्ये, तिथं त्यांनी लोकांची भावना समजावून घेऊन तशा पद्धतीने शिक्षणाच्या शिफारसी केल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. हिंदीच्या बाबतीत असं घडलं, हिंदीच्या बाबतीत खास करून पहिलीपासून हिंदीच्या बाबतीत, की लोकभावनेचा तीव्र अनादर झाल्याची भावना आता लोकांमध्ये आहे की आम्हाला कुणालाही पहिलीपासून हिंदी नको होती. बरं, हिंदीत तुम्ही असंही म्हणलं असतं की पहिलीपासून या 10 भाषा आहेत त्यापैकी काहीतरी शिका, तरी त्याला कदाचित एवढा विरोध झाला नसता. त्याला मग फक्त शिक्षणातल्या जाणकारांकडून विरोध झाला असता की 3 भाषा औपचारिकरित्या शिकवण्याची गरज नाही.
पण सर्वसामान्यांकडून विरोध झाला नसता. हम्म. सर्वसामान्यांकडून जो विरोध मोठ्या प्रमाणावरती झाला या Correct. तरतुदीला, हो. शिफारसीला, तो यासाठी की आम्ही मागणी पण केली नाही. न आम्ही मागता तुम्ही इंग्रजी सक्ती. मागितलं, तुम्ही दिलं, विरोध उत्तम. भाषेला नाहीये, विरोध सक्तीला आहे. हे पण लक्ष म्हणजे पहिलीपासूनला आहे. हो, पहिलीपासूनला आहे आणि पाचवी- सक्तीला आहे. 6वी पासून महाराष्ट्रामध्ये हिंदी आहे, शिकतात. होतंच. 5वी पासून इनफॅक्ट होतच कोणी विरोध केला महाराष्ट्राचे होता. स्ट्रक्चर आधी हे बरोबर. 1ली ते 4थी, तर 5वी ते फार 7वी महत्त्वाचा होतं. मुद्दा म्हणला की राजकीय पॉलिटिकल असतात हे सगळे निर्णय. आत्ता जो काय एक सगळं एक जिन्सीपणा, एक सुरीपणा, एक रंग वगैरे तसं एक देश, एक धर्म, एक भाषा असं जे बोललं जाते, यात तुम्हाला असं वाटतं की एक त्याचा एक भाग धर्म असावा? मी ऐकलं नाही, पण पण एक ते ठीक देश आहे, एक पण भाषा चालू म्हणजे आहे. हे त्याच धोरणाचा भाग असू शकतो. त्या धोरणाचा भाग असू शकतो असं कारण म्हणतो. मगाशीच तुम्ही म्हणाला की हिंदी संपर्क सूत्र, संपर्क भाषा नाही, एखादी संपर्क common- सूत्र हा हां, शब्द राजकीय नेतृत्वाकडून हो, आलाय, आलेला आहे. जे नाही, आपल्या राज्याचं पण नेतृत्व हा म्हणजे आहे. तेच की असं म्हणजे ती राष्ट्रभाषा नाहीये, तरी पण ती राष्ट्रभाषा आहे हे पण सांगितलं जातं. नाही, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. नाहीये पण भारताला राष्ट्रभाषा नाही. नाहीये, पण तरी पण बघा जे म्हणतात की फेक नरेटिव्ह पसरू नका, ते स्वतःच फेक नरेटिव्ह पसरवतात. नाही, हिंदी राष्ट्रभाषा आहे. ओके. नाही जे सांगतं हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ते पण सांगा आणि मग ती होऊ शकते का एक आपल्या भाषा राज्यघटनेतल्या एक राष्ट्र. तरतुदीनुसार, हं. आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार कोणतीच राष्ट्रीय भाषा नाही. 22 भाषा आहेत त्या सगळ्या राज्यभाषा. भारत हा देश जेव्हा म्हणजे पर्टिक्युलरली घटना जेव्हा तयार झाली तेव्हा परिस्थिती अशी होती, हं. आणि ती आजही आहे, हं. की एकतर आपल्याला राष्ट्रभाषा असू शकते किंवा हे राष्ट्र असू शकतं. हे दोन्ही एका वेळेला असू शकत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. हं. हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, हं. तमिळ पण नाही, मराठी पण नाही. नाही. त्या सर्व भाषा एका अर्थाने एका पातळीवरती आहेत. एक भाषा. त्या घटनेच्या 8व्या सूचीमध्ये समाविष्ट 22 केलेल्या भाषा भाषा आहेत आणि त्या राज्यभाषा आहेत. आत्ता 22 भाषा आहेत. त्या सुरुवातीला 22 नव्हत्या, हो. त्या क्रमाक्रमाने वाढत वाढत गेल्या. गेले. बरोबर. काही काही भाषा म्हणजे कोकणी फॉर एक्झाम्पल, कोकणीवरती मराठीने काही कमी अन्याय केलेला नाहीये. हं, आपण हं, कोकणीचा जर इतिहास बघितला, हं, हं. कोकणी भाषेला स्वतंत्र अस्तित्वासाठी खूप लढा द्यायला लागला. हं. सगळ्या भाषा अशा एकमेकांवरती वर्चस्व गाजत राहतात. हं. तर कोकणी आणि मराठीच्या संघर्षातून फायनली कोकणी सुद्धा त्या 22 भाषांच्या सूचीमध्ये गेलेली आहे. हं. या 22 भाषांमधून सगळे व्यवहार होऊ शकतात Correct. देशामध्ये. बरोबर. आत्ता अलीकडे तमिळनाडूमध्ये एका पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला असं म्हणण्यात आलं की तमिळांचा एवढा हिंदीला विरोध आहे हं. हो. आणि तमिळ भाषेवरती एवढं प्रेम आहे, तर आमच्याशी पत्रव्यवहार मात्र ते इंग्रजीतून का हो, करतात? सही इंग्रजीत का असते त्यांची? इंग्रजीतून का करतात? तर इंग्रजीचं आपण एक महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. घटनेमधल्या 22 भाषांच्या सूचीमध्ये इंग्रजी नाही. हं. म्हणजे इंग्रजी ही हो. अनुसूचित भाषा नाही, नाही. पण घटनाच इंग्रजीत लिहिली गेलेली आहे. इतकं ते इंग्रजीचं महत्त्व आहे. हं. राज्यघटना पहिल्यांदा इंग्रजीत लिहिली गेली, नंतर सर्व भाषांमध्ये ती भाषांतरित करण्यात आली. हं. तसंच कायद्याचं असतं. बरोबर. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं सगळीकडे तसं आहे. इंग्रजी विषय. शेवटाकडे येतो आपल्या चर्चेच्या म्हणजे की आता काय एकंदरीत म्हणायचं म्हणजे जे विरोध करणारे राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय नेते आहेत ते सुद्धा किती ढोंगेत बघतो आपण. त्यांची मुलं शिकतात इंग्रजी शाळांमध्ये, ते मातृभाषेचा आग्रह धरतात, ते आंदोलन करतात. आम्ही प्रसंगी हिंदू आहोत पण हिंदी नाहीत वगैरे असं म्हटलं जातं. आणि तुम्ही जसं म्हणाला की महाराष्ट्र तर खूप वेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. इतके सगळे धोरण होऊन गेले, जे तुम्ही नावं सांगितली त्यामध्ये JP नाईक होते महाराष्ट्राचे. इतकं असं असताना आत्ता हा धोरण लकवा का जाणवतोय तुम्हाला? असं कोणी दिसतंय तुम्हाला विजनरी पुढचं बघणार महाराष्ट्राचं? का शिक्षण खातं धोरण किंवा लकवा शिक्षण मंत्री जरी बघितलं आपण तरी हं. ते पण असंच दिलं जातं, काय बघितलं जात नाही. आता मागच्या वर्षी आधीचे शिक्षण मंत्री होते ते एक राज्य एक गणवेश म्हणत होते. आताचे जे मंत्री आहेत ते शिक्षकांनाच आता गणवेश घालायला निघालेले आहेत. तर हे तुम्ही काय बघता म्हणजे हे सगळं शिक्षणाचं जे काय करून ठेवलेलं आहे? नाही, महाराष्ट्रासारख्या राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं ना, तर जी आपण महाराष्ट्राची हं. आधुनिकता घडवणारी परंपरा म्हणतो, बरं. ज्योतिराव फुल्यांपासून सावित्रीबाई फुल्यांपासून डॉक्टर आंबेडकर आहेत, आणि शिक्षण क्षेत्रात नावं घ्यायची तर खूप सारी नावं आहेत. म्हणजे धोंडो केशव कर्वे आहेत, बरोबर. रमाबाई रानडे आहेत, पंडिता रमाबाई आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. म्हणजे आपण अगदीच काही मोजकी नावं आत्ता घेतली. तर ही एक परंपरा, त्याच्याविषयी बोलण्याची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये, पण त्यातनं काहीही शिकण्याची पद्धत आता जवळजवळ संपलेली आहे. दुसरं असं आहे की महाराष्ट्र स्वतःच्या सामर्थ्याकडे बघत नाहीये, स्वतःच्या बलस्थानांकडे बघत नाहीये, भूतकाळातल्या पण आणि वर्तमानातल्या पण. हे अजिबात घडताना मला दिसत नाही. धोरण लकवापेक्षा मी तर असं म्हणेन की धोरण अभाव, धोरणच नाही. धोरणच नाही. लकवा म्हणजे काहीतरी असल्यावर त्याला लकवा मारणार आहे. मी म्हणतो धोरणच नाही. धोरणच नाही. अजिबात शिक्षणाचं काही योग्य धोरण महाराष्ट्रामध्ये नाही. खरं तर राज्य अभ्यासक्रम आराखड्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही, आणि तुम्ही तो जर आराखडा बघितला 400-450 पानी आराखडा, त्यामध्ये फार टाइम टेबलपासून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मध्यवर्ती सरकारनं ते दिलं म्हणजे आम्ही दिलंच पाहिजे असं नाही आहे.
पहिला तास प्रत्येक शाळेमध्ये कोणता असेल, किती मिनिटांचा असेल, मग तुम्ही मराठी किती तास शिकवणार आठवड्यातून, इंग्रजी किती तास शिकवणार, तुम्ही पहिलीपासून 234 तास अमुक काय शिकवणार, अशा सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. केवळ म्हणजे लिटरली कॉपी पेस्ट मराठीमध्ये आणि वाईट मराठीमध्ये करून अशा पद्धतीने तिथे केलेलं आहे. त्यामुळे धोरणाचा अभाव हे महाराष्ट्राचा सध्याचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, मोठी समस्या झालेली आहे. त्याच्यावरती खूप काम करण्याची आपल्याला गरज आहे. एकदम शेवटी थोडक्यात काय सांगाल, काय करणं गरजेचं आहे महाराष्ट्राने आता? इतका सगळा विचका झालेला आहे, धोरणच नाही आहे, तर निदान, कारण शिक्षणाला आपण पाया मानलेला आहे, बेस मानलेला आहे. हा जर पाया पक्का असेल तर पुढं इमारतात, हे विद्यार्थी जे म्हणतोय आपण ते जे घडतात उद्याचे चांगले नागरिक, तर त्यांच्या बाबतीमध्ये जर सगळा असा खेळ होत असेल तर नाही, काय? तर थोडक्यात काय सांगाल? तो खेळ थांबवता येणार नाही, कारण तो खेळ थांबू नये असं अनेकांना वाटतं. आणि तो खेळ न थांबण्यामध्ये एका वर्गाचं हित आहे. बरोबर आहे. पण तो जर खेळ थांबायचा झाला तर उदाहरणार्थ हे आत्ताचं जे राज्य अभ्यासक्रम धोरण आहे, म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे, तो आराखडा खरं तर राज्यांनी पूर्णपणे रद्द करून टाकावा असं मला तरी वाटतं. म्हणजे त्या आराखड्यामध्ये सुसूत्रता नाही, त्या आराखड्यामध्ये सुसंगती नाही, त्या आराखड्यामध्ये अनेक विरोधाभास आहेत आणि ते मध्यवर्ती सरकारने जे सांगितलं त्याचं वाईट भाषांतर आहे. तमिळनाडू सारखं फाट्यावर मारून कर्नाटक सारखं स्वतः सुरू करावं, मी तसंही म्हणणार नाही. म्हणजे आता ते राजकीय कारणांसाठी समजा तसं करता येणं शक्य नसेल, तरी देखील महाराष्ट्राने आतापर्यंत जी चांगली कामं केलेली आहे त्याचा आढावा घेऊन त्याचं प्रतिबिंब पडेल असा आराखडा आपण केला पाहिजे. म्हणजे मध्यवर्ती सरकारने दिलेला टाकून द्या असं मी म्हणणार नाही, कारण आता तसं करता येणार नाही या सरकारला. पण महाराष्ट्राने जी अत्यंत उत्कृष्ट कामं केलेली आहेत ती कामं, त्यांचा आढावा घेऊन त्याच्यातून आपण काय शिकलो, त्यात ज्या चुका झाल्या होत्या त्या कशा टाळता येतील हे लक्षात घेऊन मग धोरण बनलं पाहिजे. आत्ता जे धोरण आपल्याला वरून आलेलं आहे, वरून म्हणजे नकाशात देखील उत्तरेकडून आलेलं आहे आपल्याला, ते धोरण तसंच्या तसं राबवण्याची काहीच गरज नाही, कारण ते आपल्या राज्याचं, म्हणून मी म्हणतो की तो धोरणाचा अभाव आहे. धोरणाची कॉपी करणं म्हणजे धोरण तयार करणं नव्हे, आराखड्याची कॉपी करणं म्हणजे आराखडा तयार करणं असं नव्हे. त्यामुळे धोरणात दुसरं म्हणजे आपली परिस्थिती काय आहे याचा सारासार विचार असला पाहिजे. त्या परिस्थितीचा खूपदा आपल्याला विसर पडतो. म्हणजे पहिलीपासून हिंदीची सक्ती केल्यानंतर बोंबाबोंब होणार हे कुणालाही कळेल, म्हणजे इट इज, त्याला काय इंग्रजीत नो ब्रेनर म्हणतात, काही त्याला करण्याची गरज नाही. पहिलीपासून सक्ती केल्यानंतर बोंबाबोंब होणार आहे माहिती आहे, तरी पण ते करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती माघार घेतली गेली असं वाटतंय आता तरी. पण त्यामुळे म्हणून म्हणतो की मी धोरणाचं सातत्य पाहिजे. तुम्ही आधी जे केलं असेल ते कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात झालेलं असेल, ते जर मुलांच्या दृष्टीने चांगलं असेल, शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने चांगलं असेल तर ते टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन सरकार आल्यानंतर, नवीन सरकार सोडा, जिल्ह्याचे सीईओ नवीन आल्यानंतर सुद्धा मी आल्यानंतर नवीन काय करून दाखवलं या नादामध्ये आधीचं काय झालं याच्याकडे आपण बघतच नाही. आपली परिस्थिती, आपली लोक, आपल्या लोकांच्या गरजा, आणि महाराष्ट्र हे तसं देशातलं श्रीमंत राज्य आहे, पुढारपण असलेलं राज्य आहे, वैचारिक पुढारपण आहे, आर्थिक पुढारपण आहे, औद्योगिक पुढारपण आहे. ते पुढारपण टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तयार केलेलं धोरण पाहिजे. आणि ते पुढारपण टिकवून ठेवणं म्हणजे महासत्ता किंवा तसलं होण्याच्या दृष्टीने म्हणत नाही. त्या पुढारपणाचा एक अर्थ असतो की ज्यांच्याकडे पुढारपण नाही आहे त्यांना सपोर्ट पण दिला पाहिजे. मग ते एक देश वगैरे म्हणण्याची अर्थ असते. नाहीतर मग केवळ एक भाषा लादा, एक गणवेश लादा, ज्यांना गणवेश नाही त्यांना गणवेश द्या, असे सगळे वरवरचे उपक्रम सुरू होते. सर, खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप तपशीलवार कसं धोरण नाही आहे, धोरण दाखवायचं नाही तर धोरण अभाव, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. महाराष्ट्राने काय केलंय ते तरी बघण्याची गरज आहे. हा आराखडा रद्द झाला पाहिजे, स्वतःहून आराखडा केला पाहिजे. केवळ केंद्राने आपलं दिलं म्हणून त्याचं भाषांतर तर अजिबात करता कामा तुम्ही हे उपाय आपण आशा करूयात की राज्यकर्ते जे आहेत, जे धोरण घेणारे आहेत, ते याच्यावर विचार करतील, ऐकतील आणि ते मुलांच्या आणि पालकांच्या या सगळ्याशी म्हणजे एक प्रकारे भावनांशी ते खेळणार नाहीत. बघूया आपण काय होते. पण तुमचे परत एकदा धन्यवाद. तुम्ही खूप छान तपशीलवार सोप्या भाषेमध्ये हिंदीची सक्ती पहिलीपासून हा विषय आणि त्याच्या अवतीभोवतीचे मुद्दे काय आहेत, त्यातलं राजकारण काय आहे, अर्थकारण काय आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागे अजून काय काय प्लान्स आहेत ते सगळे तुम्ही सांगितले. खूप धन्यवाद तुमचे. प्रेक्षक, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? दरक सरांनी मांडलेले मुद्दे किंवा हा जो विषय आहे त्या विषयावरती तुमची काय मतं आहेत हिंदीच्या सक्तीबाबत? हिंदी असावी नसावी, पहिलीपासून 6वीपासून पर्यायी भाषा काय असावी? तुमची मतं असतील तीही तुम्ही कळवा कमेंट बॉक्समध्ये, प्रतिक्रिया तुमच्या द्या आणि बघत राहा बोलबेडू.